विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. जशी ही न्यूज मिळाली ना, की पीसीएम ग्रुप ज्यांचा आहे, त्यांची एक्झाम यावर्षी पीसीबी ग्रुप नंतर आहे. म्हणजे जी एक्झाम 16 एप्रिलला सुरू होणार होती, ती आता 25 एप्रिलला सुरू होणार. थोडंच की 25 एप्रिलला सगळ्यांचा पेपर असणार आहे. ओके. त्यामुळे पूर्ण एप्रिल महिना बऱ्याच मुलांना मिळणार आहे. मार्च पण आहे अवेलेबल आपल्याकडे लक्षात घ्या. मग आता मला मुलांचे असे मेसेज किंवा ऑफलाईन मधल्या मुलांशी चर्चा करताना त्यांचं मत मी जाणून घेतलं. त्यांची मतं काय होती बघा. आता एक्झाम पोस्टपोन होणार, मुलांचा अभ्यास वाढणार, जास्त मॉक टेस्ट देता येणार, त्यामुळे स्कोर इम्प्रूव्ह होणार मुलांचा. स्कोर वाढला की हायर स्कोरला तर कमी पर्सेंटाईल येणार किंवा एक मुलगा तर असा म्हणला, की "सर आता पेपर टफ येतील खूप ना, एक्झाम पुढे गेल्यामुळं." कुणी तुम्हाला असल्या गोष्टी सांगतंय? का असल्या गोष्टींवर तुम्ही तुमचं मन हे करून ठेवताय? स्वतः तुम्ही तणाव निर्माण करताय. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, हेच मला या व्हिडिओत सांगायचंय. तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगितलंय ते? एक लक्षात घ्या, की सीईटीची एक्झाम ही शिफ्टनुसार होते. मॉर्निंग शिफ्ट, दुपारची शिफ्ट असे 4-5 दिवस ही एक्झाम चालते. बरोबर आहे? एका शिफ्टमध्ये 20 ते 30,000 मुलं असतील. बरोबर आहे? समजा एका शिफ्टमध्ये 30,000 मुलं असतील, तर तो पेपर सोपा असू दे, नाहीतर अवघड असू दे, सगळ्यांना तोच पेपर असणार आहे ना. मी एक छोटंसं एक्झाम्पल देऊ का तुम्हाला? बघा, स्टुडंटची नावं सांगत नाही मी. माझ्याकडे 2 स्टुडंट आहेत, ए आणि बी. ओके. मी नेहमी सांगत असतो बरं का, हे एक्झाम्पल नंतर पण मी सांगणार आहे किंवा अगोदरच सांगतो, की कधीही अगोदर अर्ली सेलिब्रेशन करायचं नाही. जोपर्यंत फायनल रिझल्ट येतो तोपर्यंत सेलिब्रेशन करायचं नाही. हे 2 स्टुडंट एकमेकांचे मित्रच आहेत बरं का. मग बघा स्टुडंट एला जेव्हा सीईटीचा आन्सर की ओपन होते की नाही, म्हणजे तुमचा पेपर तुम्हाला व्हिजिबल होतो. तेव्हा या स्टुडंटचा स्कोर थांबा 1 एवढा नव्हता बरं का. 159 समथिंग होता. ओके. आणि या स्टुडंटचा स्कोर होता 145 समथिंग. याच्या पुढचं शॉकिंग आहे. पण ऑब्व्हियसली हे पोरगा खुशच होता ना आणि हा थोडासा नाराजच होता. पण मी नेहमी सांगत आलोय तुमच्या शिफ्ट एकच असतील, तर हा स्कोर खूप मॅटर करतोय. पण तुमच्या शिफ्ट वेगळ्या असतील, तर ऑब्व्हियसली झालं काय बघा, जेव्हा पर्सेंटाईल डिक्लेअर झालं ना, तेव्हा याचं पर्सेंटाईल 98.9 समथिंग होतं. एवढ्या स्कोरला ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आत्ता एवढा स्कोर असेल ना, 99.9 पर्सेंटाइलकडे पण मुलं जात आहेत. गेल्या 2 वर्षाचा अनुभव सांगतोय. बरं, याचा स्कोर मात्र 99.5 पर्सेंटाइल. केवढा फरक पडला. बरं, मग आता सांगतो काय, लक्ष द्या. आपलं नशीब चांगलं आहे, की आपल्याला 9 दिवस मिळाले. मग मी या 9 दिवसाचा पुरेपूर चांगला वापर करणार आहे. चांगलं त्यांना मी युटिलाइज करणार आहे या 9 दिवसाला आणि बरोबर रिव्हिजन होणार आहे. मॉक टेस्ट एक्स्ट्रा देता येणार आहेत मला आणि मला कुठलाही तणाव असणार नाही आणि मला एक कॉन्फिडन्स आलाय, की अभ्यास आता होणार आहे. असा ॲटिट्यूड ठेवा आणि बोर्डच्या एक्झामची तयारी सुरू करा जोरात. ओके. बोर्डवर सीईटीचं करताय आनंदच आहे. पण विनाकारण ओव्हर थिंकिंग करायचं नाही. आजकालच्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. ओव्हर थिंकिंग. एक्स्ट्रा विचार करायचा मग. अरे जे घडलंय ते चांगल्यासाठी घडलंय ना. मी तुम्हाला सांगू का? मी माझं जे आयुष्य जगलोय आत्तापर्यंत, त्यात एक गोष्ट लक्षात आली माझ्या, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. ओके. जे होतंय ते खरोखर चांगल्यासाठी होतंय. पण जे घडलंय त्याचा तुम्ही एनालिसिस केलं पाहिजे. मग त्यातून मार्ग कसा काढायचा आहे, त्यात काय करता येईल, स्ट्रॅटेजी, प्लॅन काय चेंज करता येईल, हे तुम्ही ठरवता आलं पाहिजे. मग झालं सगळं. ओके. मग आपण हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. चांगलं झालेलं आहे. ओके. शांतपणे अभ्यासाला सुरुवात करा. प्लॅन तयार करा आणि तो एक्झिक्यूट करा. ऑल द बेस्ट.